टुडे आय वांट टू टोल्ड यू अबाउट मच अँड मेनी। वाक्यामध्ये मचचा वापर कधी करायचं आणि मेनीचा वापर कधी करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मेनीचा अर्थ होतो खूप, पुष्कळ किंवा अनेक, आणि मचचा अर्थ होतो खूप, पुष्कळ आणि अनेक। या दोन्ही शब्दांचा अर्थ सेम होत असला तरी वाक्यामध्ये उपयोग करताना फरक होतो। काय फरक करावयाचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच हाऊ मच आणि हाऊ मेनी, तर मग प्रश्नार्थक वाक्य बोलताना मग हाऊ मचचा वापर कधी करायचा आणि हाऊ मेनीचा वापर कधी करायचा ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे। इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करत असताना आपल्याला इंग्लिशच्या बेसिक गोष्टी माहीत असायला हवेत। तर व्हिडिओमध्ये पुढे जायच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे पण काही मित्रमंडळी तसेच तुमच्या परिवारातील काही सदस्य असतील ज्यांना पण इंग्लिश बोलायचं शिकायचं आहे तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा। आणि पुढे चॅनलवर असेच इंग्लिश स्पीकिंग संबंधीचे पुन्हा व्हिडिओ काही येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका। तर सर्वप्रथम आपण वाक्यात मेनीचा वापर कधी करायचा हे जाणून घेऊ। मेनीचा वापर करतेवेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळी नाउन हा काउंटेबल असतो त्यावेळी आपल्याला मेनीचा वापर करायचा आहे। तर काउंटेबल नाउन म्हणजे काय, ज्या वस्तू आपल्याला मोजता येतात 1 2 3 4 अशा प्रकारे आपल्याला मोजता येते त्यावेळी आपल्याला मेनीचा वापर करायचा आहे। जसे मँगो, ॲपल, गर्ल्स, बॉईज, विंडो, डोर, ब्लॅकबोर्ड हे आपल्याला मोजता येतात 1 2 3 4 अशा प्रकारे मोजता येतात। त्यावेळी मग आपल्याला मेनीचा वापर करायचा आहे। ज्या गोष्टी आपण काउंटेबल म्हणजे 1 2 3 4 अशा प्रकारे मोजू शकतो त्यावेळी आपल्याला मेनीचा वापर करायचा आहे। आणि ज्यावेळी अनकाउंटेबल नाउन असतो त्यावेळी आपल्याला मचचा वापर करायचा आहे। जसे वॉटर, मिल्क, शुगर, साल्ट, डिझेल, पेट्रोल अशा वेळी आपल्याला मचचा वापर करायचा। पहिली कंडिशन आपल्याला समजली असेल, काउंटेबल नाउन असेल तर मेनीचा वापर करायचा आहे आणि अनकाउंटेबल नाउन असेल तर मचचा वापर करायचा आहे। मेनीचा वापर करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नाउन किंवा सब्जेक्ट त्याचं आपल्याला प्लुरल फॉर्म म्हणजे अनेक वचनच घ्यावयाचे आहे आणि क्रियापद पण अनेक वचनातच घ्यावयाचं आहे। तर मचचा वापर करताना आपल्याला नाउन हा एकवचनी सिंग्युलरच घ्यावायचा आहे आणि क्रियापद पण सिंग्युलरच घ्यावायचा आहे। तर पुढे आपण हे उदाहरणातून व्यवस्थित जाणून घेणार आहोत। फक्त आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। आपण वाक्यात मेनीचा वापर कधी करायचा, ज्यावेळी काउंटेबल नाउन असतो त्यावेळी आपल्याला मेनीचा वापर करायचा आहे आणि नाउन हा नाउन किंवा सब्जेक्ट आपल्याला प्लुरल घ्यावायचा आहे आणि क्रियापद वर्ब हा पण आपल्याला प्लुरल घ्यावायचा आहे। आणि मचचा वापर करताना ज्यावेळी अनकाउंटेबल नाउन असतो त्यावेळी आपल्याला मचचा वापर करायचा आहे आणि सब्जेक्ट, नाउन आणि वर्ब हे आपल्याला सिंग्युलर फॉर्ममध्ये घ्यावायचे आहे। एक्झाम्पल बघा, हाऊ मेनी पीपल्स विल कम टुमॉरो, किती लोक उद्या येत आहेत। तर इथे बघा लोक आपण मोजू शकतो 1 2 3 4 अशा प्रकारे आपण मोजू शकतो। त्यामुळे या वाक्यात आपण मेनीचा वापर केला। त्यानंतर पीपल्स हा जो आपला करता आहे त्याचा प्लुरल फॉर्म घेतला आहे, पीपल्स असं घेतला। नेक्स्ट एक्झाम्पल, हाऊ मेनी मँगोज कॅन यू इट्स, हाऊ मेनी मँगो। तर या उदाहरणात आपण मेनीचा वापर काउंट केला तर मँगो आपण मोजू शकतो त्यामुळे आपण इथं मेनी वापरला आहे आणि मँगो हा एकवचनी न वापरता आपण मँगोज, कारण एक मँगो आहे का नाही अनेक मँगो आहेत त्यामुळे आपण इथं अनेक वचन वापरलेलं आहे। मचचे उदाहरण घ्यायचे त्याला, हाऊ मच डज इट कॉस्ट, याची किंमत किती आहे। तर इथं बघा आपल्याला एखाद्या वस्तूची किंमत मोजायची आहे तर किंमत मग 1 आहे का 2 आहे आपण सांगू शकतो का नाही, हाऊ मच असे आपण वापरू शकतो। नेक्स्ट एक्झाम्पल, हाऊ मच डू यू अर्न, तुम्ही किती कमवता। तर इथं पण मी 1 कमवते, मी 2 कमवते असं सांगू शकतो का आपण, नाही। अशावेळी आपण वाक्यामध्ये हाऊ मच असंच घ्यावायचं आहे। पुन्हा काय उदाहरण घ्यायचे झाल्यास, हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू, तुला किती भाऊ आहेत। तर इथं बघा ब्रदर्स आपण यस वापरलेलं आहे, अनेक वचन वापरलेलं आहे। नेक्स्ट एक्झाम्पल, देअर इज मच शुगर इन द बॅग, या वाक्यामध्ये आपण मचचा वापर केला आहे परंतु शुगरला शुगर्स आपण असे म्हणतो का नाही, शुगर, वॉटरला आपण वॉटर्स म्हणतो, वॉटर्स म्हणतो का नाही, मिल्कला आपण मिल्कच म्हणतो, मिल्क्स म्हणतो का नाही म्हणत। तर अशा वेळी मग आपल्याला सिंग्युलर फॉर्म घ्यायचा आहे आणि मच वापरायचा आहे। तर आपल्याला समजलेलं असेल का मग मचचा वापर कधी करायचा आणि मेनीचा वापर कधी करायचा। जर काउंटेबल नाउन असेल तर आपल्याला मेनीचा वापर करायचा आहे आणि जर अनकाउंटेबल नाउन असेल तर मचचा वापर करायचा आहे। वाक्यात मेनीचा वापर होत असताना सब्जेक्ट, नाउन आणि वर्ब हे प्लुरल फॉर्ममध्ये घ्यायचे आहेत। तर मचचा वापर करताना सब्जेक्ट, नाउन आणि वर्ब हे सिंग्युलर फॉर्ममध्ये घ्यायचे आहेत। 3-4 बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे अनिवार्य आहे। माझ्याकडे पुष्कळ पुस्तक आहेत
आणि माझ्याकडे पुष्कळ साखर आहे. या दोन्ही वाक्यांचं इंग्लिशमध्ये काय येईल आणि मेनीचा वापर कुठे करायचा आणि मचचा वापर कुठे करायचा हे तुम्ही कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.